Zee 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। घर स्वप्नांचं या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आज आपण भेट देणार आहोत सिरामिक आर्टिस्ट शालन डेरे हिच्या स्टुडिओला। नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर। बनवते ज्याने आपलं घर आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे सजवता येईल। मातीच्या वस्तू बनवायला आपल्याला एक तर कुंभाराचं चाक घेऊन काम करता येतं किंवा चाकाशिवाय दुसरी काही जी टेक्निक्स आहेत त्याचा आधार घेऊन आपल्याला काही वस्तू बनवता येतात। इथे पाहाल तर हे वेगवेगळे सेट्स बनवलेले आहेत। म्हणजे हा वॉटर जग म्हणून वापरता येईल किंवा वाईन जग म्हणून वापरता येईल आणि सर्विंग ग्लासेस आहेत, चाके प्यायला वापरता येईल। तुमच्या मनावर आहे कशा प्रकारे ह्याचा तुम्ही उपयोग करू शकता। आता हे जी वस्तू आहे हे एक बॉक्स आहे। ह्यात आपण काहीही वस्तू ठेवू शकता, आपल्या ड्रेसिंग टेबलवर ठेवू शकता, डायनिंग टेबलवर ठेवू शकता। आता हे जे बॉक्स केलेलं आहे हे कुंभाराच्या चाकावर नाही केलेलं, हे हाताच्या हँड बिल्डिंग मेथडनी केलेलं आहे। म्हणजे माती लाटून मग त्याला आकार देऊन त्याच्यावरती सजावट करून मग रंगरंगोटी केलेली आहे। ह्या वस्तू करताना आकार आपल्याला लहान मोठा कसाही जसा आपल्या मनात येईल त्याप्रमाणे करता येतो। ही ह्या मीडियमची अतिशय खासियत आहे। ही जर प्लेट आपण पाहाल तर ही सुद्धा हाताने माती लाटून त्याला आकार दिलेला आहे आणि ह्याच्यावर एक वेगळ्या प्रकारची सजावट केलेली आहे। ही प्लेट जरी मी आता जमिनीवर ठेवलेली असली तरी ही आपण भिंतीवर सुद्धा टांगू शकता आणि अतिशय सुंदर प्रकारे ह्याला आपण आपल्या दिवाणखान्यामध्ये डिस्प्ले करू शकता। हे पाहिलं तर हे पूर्णपणे हाताचं क्रिएशन आहे। ह्याच्यामध्ये एक गंमत आहे, मुलं खेळतायत, सीसॉवर बसली आहेत। सजावटीसाठी अतिशय वेगळा असा हा एक प्रकार आहे। हे सगळे जर तुम्ही पाहाल तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत। हे पूर्णपणे हातात मातीचा गोळा घेऊन बनवलेल्या वस्तू आहेत। या प्रत्येक गणपती वेगळ्या वेगळ्या प्रकारे केलेला आहे, साच्याचा वापर अजिबात केलेला नाहीये। ह्यात सुद्धा आपल्याला वाटेल त्या प्रकारे साईज प्रमाणे वस्तू बनवता येते। एक अतिशय छोटा आणि सिंपल गणपती म्हटलं तर हा आहे आणि मोठा आपण अगेन सिंपल परंतु मोठा हा एक आहे। रंगाची विविधता ही आणखीन एक ह्याच्यातली खासियत आहे। ह्या काही प्लॅटर्स आहेत, डिशेस आहेत। ही माती अशी आहे की ही माती आपल्याला मायक्रोवेव्ह मध्ये किंवा ओव्हन मध्ये कुठेही वापरता येते। त्यामुळे ह्या वस्तू आपल्याला डेकोरेशनसाठी सुद्धा वापरता येतील किंवा घरात युटिलिटी म्हणून स्वयंपाकघरामध्ये जेवण सर्व करायला वापरू शकता। ही पानं सुद्धा आपल्याला शोपीस म्हणून कुठेही ठेवलं तरी सुद्धा सुंदर दिसतात किंवा तुम्हाला ह्याच्यात काही सर्व करायचं असलं, स्टार्टर्स म्हणा आणि काही वस्तू म्हणा तर ते सुद्धा आपण करू शकता। कुठल्याही प्रकारच्या जे करता ह्या गोष्टी वापरता येतात। ह्याचे जे रंग जे ग्लेझेस वापरलेले आहेत त्या कम्प्लिटली फूड सेफ आहेत।
भिंतीवरची चित्र आपण काही पेंटिंगच करायला पाहिजे असं नाही, सिरॅमिक मध्ये सुद्धा ह्या वस्तू करता येतात. ही एक मातीची लाटलेली स्लॅब आहे आणि त्याच्यावरती डिझाईन करून रंग संगती जुळवून आणि एक विचार ह्याच्यातनं मांडलेला आहे. एक प्रकारची सुंदर निर्मिती तयार झाली आहे. बोल्स मी म्हटलं की आपण व्हीलवरती केले, आता हे हाताने केलेले बोल्स आहेत. ह्यात फरक असा आहे की मी वेगवेगळ्या आकाराची पानं करून नंतर ती माती एकत्र जोडून त्याला एका बोलचा शेप दिलेला आहे. ह्या ज्या इथे वस्तू दिसत आहेत या काही वेळेला व्हीलवर करू शकतात, पण ह्या वस्तू जेव्हा मी बनवल्या ह्या मी हाताने बनवलेत. म्हणजे प्रत्येक वेळेला एक एक कॉईल करून ती एकावर एक जोडत गेले आणि त्याला एक प्रकारचा आकार आणि फिनिशिंग करून करून ह्या वस्तू बनवलेल्या आहेत. ह्या ज्या तुम्ही वस्तू पाहताय ह्या अतिशय वेगळ्या प्रकारे डिझाईन केलेल्या आहेत. हे भिंतीवरचा लाईट आहे. ही वस्तू आपण भिंतीवर अडकवू शकता आणि आतमध्ये आपण बल्ब सोडू शकता. कल्चरल वर्क म्हणाल तर हा एक पीस अतिशय वेगळ्या रीतीने घडला गेलेला आहे. स्टेशनवर जेव्हा माणसं गाडीची वाट बघत असतात तेव्हा ते वेगवेगळ्या मूडमध्ये असतात आणि तोच विचाराचा धागा घेऊन हा बेंच बनवलेला आहे. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की बेंच सुद्धा मातीचा आहे, लाकडाचा नाही. जेव्हा जंगल जळून जातं, पूर्णपणे खाक होतं, तरी सुद्धा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्याच्यातनं पुन्हा निर्मिती होते आणि अतिशय सुंदर अशी हिरवळ बाहेर येते, फुलं उगवतात. हाच एक विचाराचा धागा घेऊन हा पीस, हा इन्स्टॉलेशनचा पीस आहे, हा बनवलेला आहे. ह्याला आम्ही म्युरल्स म्हणतो. मातीचे पूर्णपणे करून मग छोटे तुकडे करून आम्ही ते भाजतो आणि मग त्याला एकत्र जोडून त्याचं म्युरल बनलं जातं. तशी ही एक टाईल बनवलेली आहे. ही आपण भिंतीवर सुरेख प्रकारे एक चित्र म्हणून सांगू शकता. ह्याचं जे डिझाईन आहे हे आपण जी गोदडी बनवतो त्या डिझाईनमधून ही स्फूर्ती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे छोट्या टाईल्स वापरून आणि लाकूड दोन मीडियम एकत्र करून हे आरसे बनवलेले आहेत. हा जो पीस आहे हा अतिशय वेगळ्या कॉन्सेप्टने बनवला गेला आहे. हा ऍक्च्युली डिझाईन म्हटलं तर आपल्याला जुन्या काळी प्रत्येक घरात ही डिझाईन लाकडात दिसत होती. कपडे टांगायची खुंटी जी बंद किंवा उघडू शकत होतो आपण त्यावेळेस. सर्व केल्यानंतर मग पुन्हा दागिन्यांवर आले मी. तर ह्याच्यामध्ये पेंडंट मातीचं आहे, बाकीचे मणी वेगवेगळ्या प्रकारचे मणी वापरून हे छोटेसे नेकलेसेस केलेले आहेत. ह्या वस्तूंना मी पाऊच म्हणते. ह्याच्यामध्ये तुम्ही घरी शिरताना जर ठेवलं तर किल्ल्या टाकू शकता आणि कुठे भिंतीवर टांगून त्याच्यामध्ये काही वस्तू ज्या विसरू नये असं जे वाटत असतं त्या वस्तू आपण ठेवू शकता. घर सजावट म्हटलं की मनात येतं ते फर्निचर आणि भिंतीवरची चित्र. पण आता जे तुम्ही पाहिलं मातीच्या विविध प्रकारच्या वस्तू, विविध प्रकारे बनवलेल्या, विविध प्रकारे सजवलेल्या, ह्या सुद्धा आपल्याला घर सजवायला नक्कीच आवडतील. झी 24 तास एक पाऊल पुढे.